हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोयाबीन बिर्याणी कशी बनवायची ते. इथे मी पाणी तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये गरम मसाले टाकले आहेत अख्खे. त्यामध्ये मग राईस टाकलेला आहे, म्हणजे तांदूळ टाकलेला आहे. मी इथे दिल्ली राईस घेतलेला आहे. त्यानंतर मी मीठ टाकून त्याला बॉईल करायला ठेवलं आहे. आता इथे साईडला मी तेल गरम करून ठेवलेलं होतं. आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकत आहे. आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे, असं थोडं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे ह्याला. हा आपल्याला लागणार आहे बिर्याणीसाठी. थोडं मीठ टाकायचं म्हणजे हा पटकन होतो ब्राऊन. मी तेल साईडला निथळत ठेवलेलं आहे आणि साईडला नंतर काढले आहेत इथे तेल. आता मी इथे घेतलं आहे सोयाबीन, गाजर, टोमॅटो, दही, फ्राईड ओनियन, जिंजर गार्लिक पेस्ट, ग्रीन पीस, लाल तिखट, कांदा लसूण मसाला. मी आता सोयाबीनमध्ये टाकलेला आहे, दही टाकलं आहे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आहे. लाल तिखट हा कलरचा आहे आणि आलं लसूण म्हणजे कांदा लसूण मसाला. इथे मी वटाणे टाकले आहेत. मी फ्रोझन वटाणे नाही घेतलेले आहेत. शक्यतो आपण वटाणे प्रॉपर घ्यायचे, फ्रोझन नाही घ्यायचे. फ्रोझनला वेगळीच टेस्ट लागते. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. हे तर सगळं एकजीव झालं की आपल्याला हे थोड्या वेळेसाठी मॅगिनेट करायला ठेवायचं. आता आपण ह्यामध्ये हळद टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे, धन्याची पावडर आणि जिराची पावडर टाकली आहे, मीठ टाकलं आहे. आता सगळं टाकून झालेलं आहे. आता हे मीठ मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा एक तास मॅगिनेट करायला ठेवून द्यायचं. आता मी परत पॅनमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये टोमॅटो हाफ फ्राय करणार आहे, म्हणजे हाफ कुक करणार आहे मी ह्या टोमॅटोला. टोमॅटो कुक झालं की त्यामध्ये गाजर टाकणार आहे, ते पण अर्ध कुक करून घेणार आहे. हे हाफ कुक झालं की ह्यामध्ये आपण ही सोयाबीन टाकायचे आहे आणि हे पण आपल्याला हाफ कुक करून घ्यायचं. किती छान कलर आलेला आहे. त्यात बिलकुल पण कुठले असे बाहेरचे मसाले नाही आहेत, सगळे घरातलेच मसाले आहेत. मी कुठलाच रेडीमेड मसाला नाही यूज केला आहे. मी एक वाफ घेतलेली आहे. आता मी हे घेतलं आहे कढईमध्ये. आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडं दही, म्हणजे दही टाकले की अजून त्याला थोडंसं ओलापणा येईल, कारण आपण ह्याच्यावरून आता राईस टाकणार आहे. हा बोलतो. इथे मी घेतलेला आहे दिल्ली राईस. हा छान कुक झालेला आहे. मी हा 80 to 90% कुक केला आहे, बाकी 20% हा वाफेत कुक होणार आहे. इथे मी तूप घेतलेलं आहे, तुपात थोडीशी हळद टाकली आहे आणि त्याचे ड्रॉप्स असे वरून टाकलेत. हे झाले की छान वाफ घ्यायची आहे. वाफ आली की त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आधीच टाकली तर कोथिंबीर काळी पडते. आता हे फक्त हलक्या हाताने खालून मसाला मिक्स करायचा आहे. खूप पण सगळं मिक्स नाही करायचं, नाहीतर हे सगळं असं रेड किंवा ब्राऊन होईल. हा भात थोडासा असा व्हाईट राईस पण दिसला पाहिजे, म्हणून आपल्याला एक थोडंसंच आपल्याला हलवायचं आहे. सो अशा प्रकारे आपली सोयाबीन बिर्याणी रेडी आहे आणि त्यासोबत मी ठेवले आहेत उकडीचे मोदक.